everyone, this one is lecture number 2 from halogen derivative. In this lecture, we are going to study concept nomenclature of halogen derivative. So this one is the most important concept from this topic because depending on nomenclature, we are going to solve ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. बरोबर की नाही. नॉमिनिक्लेचर हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. जर नॉमिनिक्लेचर हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल, कन्सेप्ट परफेक्ट झाला असेल, तर ऑर्गॅनिक रिॲक्शन्स तुम्ही काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आणि असंही नॉमिनिक्लेचर हे आपल्याला आलंच पाहिजे का. सो व्हॉट इज मीन बाय नॉमिनिक्लेचर. नॉमिनिक्लेचर म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे नेम आपण काय करतो, फाइंड आउट करतो. बरोबर आहे. आणि तो तर आपला आवडता छंद आहे कोणता, नॉमिनिक्लेचर. सो नॉमिनिक्लेचर म्हणजे पहा, ट्रान्सलेशन जर केलं तर नावे ठेवणे. बरोबर आहे की नाही. सो नावं ठेवायला आपल्याला आवडतंच. फक्त आता इथं नावं ठेवायची आहेत. कोणाला नावं ठेवायची आहेत, हॅलोजन डेरिव्हेटिव्हला काय करायचे आहेत, नावं ठेवायचे आहेत. सो नॉमिनिक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नाउ सी, आपण फर्स्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण स्टडी केलंय. पहा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ आर एक्स. सो इट इज अ आर एक्स. तर जेव्हा आपण आर एक्स असं रिप्रेझेंट करतो तेव्हा कॉमन नेम सिस्टीम मध्ये, ओके, इन विच सिस्टीम, कॉमन नेम सिस्टीम मध्ये आणि आयुपीएससी सिस्टीम मध्ये आपण त्याला कशा प्रकारे नॉमिनिक्लेचर त्याचं प्रोव्हाइड करणार आहे हे इथं आपल्याला डिस्कस करायचं. सो आर एक्स आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा व्हॉट इज आर. आर इज अ अल्किल ग्रुप. आर हा काय आहे, आर हा अल्किल ग्रुप आहे. इट इज अ अल्किल. अँड व्हॉट इज एक्स, एक्स इज अ हॅलोजन. सो कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण त्याला मेन्शन करतो हॅलाइड. सो इट इज अ अल्किल हॅलाइड. सो आर एक्स in common name system it is considered as a alkyl halide. Now in case of IUPAC nomenclature system पाहता इथं IUPAC nomenclature मध्ये मात्र पहा कशा प्रकारे रिप्रेझेंट केला जातो. सो एक्स इज अ हॅलोजन. एक्स हा हॅलोजन आहे. सो देअरफॉर इट इज कन्सिडर्ड ॲज अ हॅलो अँड देन अल्केन. आणि मग आपण पॅरेंट कंपाऊंड कन्सिडर करतोय अल्केन. सो कॉमन नेम सिस्टीम मध्ये पहा आपण काय मेन्शन करतो, इट इज अ अल्किल हॅलाइड. And in case of IUPAC nomenclature system, it is a haloalkane. Now, for example, आपण एक example consider करूया पहा. Yes, which one is the example? It is a CH3 CH2 Br. Okay, CH3 CH2 Br. Now see, in this case, this one is the alkyl part. हा alkyl part आहे पहा. कोणता alkyl part आहे, CH3 CH2. It is a alkyl part. ओके. अँड ब्रोमिन इज अ हॅलोजन, दॅट इज अ हॅलाइड. बरोबर. मग आता इथं कॉमन नेम सिस्टीम आपण कसं मेन्शन करणार पहा. कॉमन नेम सिस्टीम मध्ये हा जो अल्किल पार्ट आहे, हा अल्किल पार्ट कोणता आहे पहा, इट इज अ इथिल. कारण हा अल्किल पार्ट 2 कार्बन पासून बनलेला आहे. सो देअरफॉर इट इज अ इथिल. हॅलोजन कोणता आहे, ब्रोमिन. सो तुम्हाला इथे काय मिळेल, इथिल ब्रोमाइड. बरोबर आहे. इन्स्टेड ऑफ ब्रोमिन जर समजा क्लोरीन असतं तर काय मिळालं असतं, इथिल क्लोराइड. आयोडीन असतं तर काय मिळालं असतं, इथिल आयोडाइड. इन दिस वे. सो दिस वन इज द कॉमन नेम सिस्टीम. ही कॉमन नेम सिस्टीम आहे. नाउ आयुपीएससी नेम सिस्टीम. आता आयुपीएससी नेम सिस्टीम मध्ये पहा सिस्टीम कशी आहे, हॅलो अल्केन. सो फर्स्ट हॅलोजन पहा कोणता हॅलोजन आहे, ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ हॅलो. बरोबर आहे की नाही. हॅलोच्या फॉर्म मध्ये पहा ब्रोमिन कसा बनेल, ब्रोमो. एम आय राईट. समजा क्लोरीन असता तर तो काय बनला असता, इट इज अ क्लोरो. फॉर ब्रोमिन इट इज अ ब्रोमो. फॉर आयोडीन इट इज अ आयडो. ओके. अँड देन अल्केन. आता पहा अल्केन इज अ पॅरेंट कंपाऊंड. नाउ इन दिस केस हाऊ मेनी कार्बन्स आर देअर, इन दिस केस देर आर 2 कार्बन्स. 2 कार्बन आहेत. मग 2 कार्बनचा पॅरेंट अल्केन कोणता असेल, 2 कार्बनचा पॅरेंट अल्केन असेल इथेन. एम आय राईट. सो आयुपीएससी नेम इज ब्रोमो इथेन. म्हणजे पहा आता इथं आपण पॅरल दोन्ही सिस्टीम्स कम्पेअर करणार आहे. कॉमन नेम सिस्टीम पण कम्पेअर करणार आहे, आयुपीएससी नेम सिस्टीम पण कम्पेअर करणार आहे. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. सो कॉमन नेम सिस्टीम मध्ये या कंपाऊंडचं तुम्हाला नेम काय मिळालं, इथिल ब्रोमाइड. आणि आयुपीएससी नेम सिस्टीम मध्ये काय मिळालं, ब्रोमो इथेन. हे सिंपल एक्झाम्पल आहे. जसं आपण या लेक्चरमध्ये पुढे पुढे जाणार आहे तसं आपण कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स आणि रूल्स आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ओके. आता पहा बऱ्याच जणांना हा प्रश्न येतो की हे अल्किल ग्रुपचं नेम कशा प्रकारे फॉर्म करायचं. ओके. हाऊ विल फॉर्म द नेम ऑफ अल्किल ग्रुप. पहा आता मी हा कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. ओके. नाउ सी, इन कॉमन नेम सिस्टीम
आता फॉर एक्झाम्पल पहा, गिवन हायड्रोकार्बन आहे मिथेन, बरोबर. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? येस, इट इज अ CH4. समजा या CH4 मधील इथला 1 हायड्रोजन जर मी रिप्लेस केला आणि तुम्हाला जर पहा इथं हा ग्रुप मिळाला, कोणता मिळाला? डॅश. डॅश मीन्स बॉन्ड, डॅश CH3, बरोबर आहे की नाही? डॅश म्हणजे काय असतो? बॉन्ड असतो, डॅश CH3. तर पहा, याचा जो पॅरेंट हायड्रोकार्बन होता, याचा जो पॅरेंट अल्केन होता तो कोणता होता? मिथेन. मिथेन मध्ये सफिक्स काय होता? पहा, ANE. हा ANE जो सफिक्स आहे, या ANE सफिक्सला रिप्लेस करायचं कशानं? YL न रिप्लेस करायचं, बरोबर. म्हणजे इथं पहा, मिथेनचा METH, बरोबर आहे की नाही? आणि नंतर काय होता? ANE. हा ANE रिप्लेस होईल, कशाने रिप्लेस होईल? YL न रिप्लेस होईल. म्हणजे तुम्हाला काय मिळालं? पहा, इट इज अ मिथिल. तुम्हाला हा मिळाला मिथिल. इन द सेम वे पहा, सेकंड कंपाऊंड कोणता आहे? येस, इट इज अ C2H6. म्हणजे कोणता आहे? इथेन. इथेन मधील 1 हायड्रोजन रिमूव्ह करा, कोणता ग्रुप फॉर्म झाला? पहा, येस, पहा, ETH, बरोबर. इथेन मध्ये काय होता? ANE. हा लास्ट ANE जो आहे तो रिप्लेस करा, कशाने रिप्लेस करणार? YL. म्हणजेच तुम्हाला या केसमध्ये कोणता अल्किल ग्रुप मिळाला? इथिल हा अल्किल ग्रुप मिळाला. ओके. मग या प्रकारचे आणखी काही अल्किल ग्रुप्स आपण इथे स्टडी करूया. पहा, ओके. सो पहा, दिस वन इज अ मिथिल. हा मिथिल आहे, पहा, बरोबर. CH3CH2, दिस वन इज अ इथिल. नाउ सी, इथं पहा, 1 2 3 कार्बन्स आर इन द स्ट्रेट चेन. एम आय राईट? 3 कार्बन्स आर इन द स्ट्रेट चेन. पहा, 1 2 अँड 3. जेव्हा 3 कार्बन्स लॉंग चेन मध्ये असतात, स्ट्रेट चेन मध्ये असतात, तेव्हा आपण कोणता प्रिफिक्स यूज करतो? N. सो देअरफॉर इट इज अ N प्रोपिल. आणि म्हणून तुम्हाला हा काय मिळाला? N प्रोपिल. आणि हे जे रूल्स आहेत पहा, हे आपण 11th केमिस्ट्रीमध्ये डिस्कस केलेले आहेत. एम आय राईट? सो मी पुन्हा एक वेळा रिपीट करतो. कार्बन जेव्हा स्ट्रेट चेन मध्ये असतात, लॉंग चेन मध्ये असतात, तेव्हा आपण प्रिफिक्स कोणता यूज करतो? स्मॉल n. आता इथं मात्र पहा, नेक्स्ट केसमध्ये इथं ब्रांचिंग पहा कुठं आहे. पहा, N प्रोपिल मध्ये पहा ब्रांचिंग कशी होती. आता इथं ब्रांचिंग पहा कसं आहे. N प्रोपिल मध्ये पहा, हे या प्रकारे होतं, CH2 CH2 CH3, हा N प्रोपिल. आणि आयसोप्रोपिल मात्र पहा, आयसोप्रोपिल कसं आहे पहा, CH, ओके, हेअर इज CH3 अँड हेअर इज CH3, बरोबर. म्हणजे पहा, इथं ब्रांचिंग आहे, इथं. सो इट इज अ आयसोप्रोपिल. कन्सेप्ट लक्षात येतो का? पहा, एन प्रोपिल आणि आयसोप्रोपिल मध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे ते समजावून घ्या, बरोबर आहे की नाही? एन प्रोपिल मध्ये टर्मिनल कार्बन पासून चेन फॉर्म होते, लिंकिंग, बरोबर आहे की नाही? आयसोप्रोपिल मध्ये मिडल कार्बन पासून लिंकिंग स्टार्ट होत आहे. सो दिस वन इज द एन प्रोपिल, आयसोप्रोपिल. देन नेक्स्ट वन इज एन ब्युटिल, बरोबर आहे. पहा, हाऊ मेनी कार्बन्स आर इन द स्ट्रेट चेन आर इन द लॉंग चेन? 4 carbons are there in the straight chain or long chain. Therefore, it is the N-butyl. Got it? Then after N-butyl पहा, next one is secondary butyl. पहा, secondary butyl कसा आहे? इथं पहा, yes, इथं ऑब्झर्व करा. Yes, so this one is the secondary butyl. कन्सेप्ट लक्षात येतो का? पहा, secondary butyl. Okay. Then after secondary butyl, next alkyl group is isobutyl. आता पहा, इथं आयसोब्युटिल मध्ये पहा, लिंकिंग कुठून स्टार्ट होत आहे, बरोबर आहे की नाही? सो दिस वन इज द आयसोब्युटिल. आता पहा, बेसिकली आयसो केव्हा यूज करायचं आणि न्यू केव्हा यूज करायचं, मी एक वेळा पुन्हा रिपीट करतो. ऍक्च्युली हे 11th मध्ये झालेला पार्ट आहे, तरीही मी रिपीट करतो. पहा, येस, CH3 CH CH2 CH3 अँड हेअर इज अ वन मोर CH3. ओके. आता इथं पहा, या केसमध्ये येस, इथं पहा, 1 ब्रांच इज देअर, 1 ब्रांच. आणि लेफ्ट टर्मिनल पासून जर आपण पाहिलं, फ्रॉम लेफ्ट टर्मिनल 1 2, सेकंड कार्बनला इथं पहा, सेकंड कार्बनला 1 मिथिल ग्रुप लिंक झालेला आहे. सो इफ 1 मिथिल ग्रुप इट इज लिंक टू द सेकंड कार्बन फ्रॉम एनी टर्मिनल, आयदर फ्रॉम लेफ्ट और राईट, देन वी यूज द प्रिफिक्स. तेव्हा आपण कोणता प्रिफिक्स यूज करतो? देन वी यूज द प्रिफिक्स आयसो. So if one methyl group it is attached to second carbon from any terminal, either from left or either from right, then we use the prefix iso. तेव्हा आपण कोणता प्रिफिक्स यूज करतो? पहा, आयसो. ओके. देन आफ्टर आयसो नेक्स्ट कोणता कन्सेप्ट आहे? पहा, नेक्स्ट आहे निओ. सो निओ हा कन्सेप्ट आपण केव्हा यूज करतो? पहा,
ओके, मी याच्यामध्येच थोडंसं करेक्शन करतो पहा. इफ देर आर टू मिथिल ग्रुप्स, इफ देर आर टू मिथिल ग्रुप्स ऍट द सेकंड कार्बन, बरोबर आहे. सेकंड कार्बनला जर समजा टू मिथिल ग्रुप्स असतील, सो दिस वन इज द फर्स्ट अँड दिस वन इज द सेकंड. सो इन दिस केस, या केसमध्ये आपण काय यूज करतो पहा, प्रिफिक्स. वी यूज द प्रिफिक्स निओ. सो आयसो अँड निओ हे तुम्हाला 10 सायन्स पासून झालेलं आहे. ओके, सो दिस वन इज द निओ. देन नेक्स्ट, दिस वन इज द टर्शरी ब्युटिल. पहा, हा टर्शरी ब्युटिल आहे, बरोबर. सो टर्शरी ब्युटिल मी पहा असाही रिप्रेझेंट करू शकतो. सो व्हॉट इज मीन बाय प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, बरोबर आहे. याच टॉपिकमध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये हे कन्सेप्ट आपण स्टडी केलेला आहे. एम आय राईट? पाहता इथं मी कोणता कार्बन स्टडी करतोय. येस, कोणत्या कार्बनवरती फोकस केलंय पहा मी. आता या कार्बनला पहा, ज्या कार्बनचं नेचर आपल्याला स्टडी करायचं, या कार्बनला डिरेक्टली किती कार्बन लिंक झालेत. येस, हाऊ मेनी कार्बन्स, 1 2 अँड 3 कार्बन लिंक झाले. म्हणजे या कार्बनचं नेचर कसं आहे, इट इज टर्शरी, बरोबर. सो कार्बन इट इज हॅव्हिंग नेचर, इट इज अ टर्शरी. टोटल कार्बन्स किती आहेत, 4. देअरफॉर इट इज टर्शरी ब्युटिल. आणि म्हणून हा कोणता ग्रुप आहे, टर्शरी ब्युटिल. ओके, पहा मी पुन्हा एक वेळा सांगतो, हा ऍक्च्युली 11चा पार्ट आहे, 11 केमिस्ट्रीचा पार्ट आहे. ओके, तरी मी पुन्हा एक वेळा एक्सप्लेन केलाय, कारण नॉमिनिक्लेचर करत असताना तुम्हाला अडचण यायला नको, बरोबर आहे की नाही. तुम्हाला सहजासहजी नावं ठेवता आली पाहिजे, बरोबर की. नावं ठेवताना जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे. ओके, सो दीज आर द अल्किल ग्रुप्स. हे अल्किल ग्रुप्स आहेत आणि त्यांचे काही स्ट्रक्चर्स आहेत. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, हे तुम्हाला पुढे उपयोगाला येणार आहे, हे महत्वाचं आहे. ओके, नाऊ आता आपण काय करूया, नॉमिनिक्लेचरसाठी एक्झाम्पल्स स्टार्ट करूया. सो फर्स्ट एक्झाम्पल पहा, CH3 CH CH3 CH2 Br. ओके, नाऊ सी इन दिस केस. आता पहा, तुम्हाला हे पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते पहा, या एक्झाम्पल मध्ये येस, दिस वन इज द अल्किल पार्ट, हा अल्किल पार्ट आहे. अँड दिस वन इज द हॅलोजन, हा हॅलोजन आहे. मग कॉमन नेम सिस्टीम मध्ये पहा, हा अल्किल पार्ट आहे. ओके, आणि हा काय आहे, हा हॅलोजन आहे. मग कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो, कॉमन नेम सिस्टीम मध्ये आपण काय मेन्शन करतो, अल्किल हॅलाइड, बरोबर का पहा. सो इन केस ऑफ कॉमन नेम सिस्टीम आपण काय मेन्शन करतो, याला अल्किल हॅलाइड, बरोबर. मग पहा आता कोणता अल्किल ग्रुप आहे, पहा अल्किल ग्रुप टोटल कार्बन आहेत 4, बरोबर आहे. 4 कार्बन जरी असले तरी तुमच्या इथं लक्षात येते का, पहा हा जो अल्किल ग्रुप आहे इथं, येस पहा, हा आयसोब्युटिल अल्किल ग्रुप आहे. इट इज अ आयसोब्युटिल, बरोबर आहे की नाही. मग इथं अल्किल ग्रुप अगोदर आपण मेन्शन करूया, पहा कोणता अल्किल ग्रुप आहे, इट इज अ आयसोब्युटिल, बरोबर. किंवा तुम्ही याला सेकंडरी ब्युटिल म्हटलं तरी चालू शकतं. ओके, पण बेस्ट वे आयसोब्युटिल, आयसोब्युटिल. ओके, आणि हा ब्रोमिन आहे, सो देअरफॉर इट इज अ ब्रोमाइड. ओके, आयसोब्युटिल ब्रोमाइड, दिस वन इज द कॉमन नेम. हे कॉमन नेम झालं आयसोब्युटिल ब्रोमाइड. नाव आता आपण याचा आयुपीएससी नेम पाहूया. पहा हे पहा, कॉमन नेम तेवढं इम्पॉर्टंट नाही, आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे, आयुपीएससी नेम मध्ये. ओके, सो याचं आयुपीएससी नेम आपण पाहूया. आता आयुपीएससी नेम फाइंड आउट करत असताना पहा, आयुपीएससी नेम कशा प्रकारे फाइंड आउट करायचं असतं. येस, ओके, सो in case of IUPAC nomenclature of alkyl halide, first select the continuous longest chain. पहा तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल, सिलेक्ट कंटिन्युअस लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन, बरोबर, ऑफ कार्बन. आता पहा पॉसिबिलिटी, इथं पॉसिबिलिटी पहा, पॉसिबिलिटी कशा प्रकारे मिळतील तुम्हाला. एक तर चेन अशी मिळेल, 1 2 3 ही चेन मिळाली, फर्स्ट पॉसिबिलिटी, बरोबर. किंवा सेकंड पॉसिबिलिटी तुम्हाला कशा प्रकारची मिळेल पहा, येस, सेकंड पॉसिबिलिटी ही तुम्हाला या प्रकारे मिळेल. कोणती पहा, 1 2 3 ही पॉसिबिलिटी मिळेल, बरोबर.
इन बोथ द केसेस देअर आर 3 कार्बन ॲटम्स इन द लॉंग चेन. तुम्ही कोणतीही पॉसिबिलिटी कन्सिडर केली तरी दोन्ही पॉसिबिलिटी मध्ये लॉंग चेन मध्ये किती कार्बन आहेत? 3 कार्बन. बरोबर. मग मी काय करतो पहा, या चेनला लॉंग चेन कन्सिडर करतो. दिस वन इज द लॉंग चेन. ओके, दिस वन इज द लॉंग चेन. आता ही झाली लॉंग चेन. बरोबर. किंवा याला आपण काय मेन्शन करू शकतो? लॉंग चेन, किंवा याला आपण मेन्शन करू शकतो पॅरेंट कंपाऊंड. पॅरेंट कंपाऊंड और लॉंग चेन. आता या पॅरेंट कंपाऊंड व्यतिरिक्त पहा, हा जो मिथिल ग्रुप आहे इथं, बरोबर, याला आपण काय मेन्शन करणार? सबस्टिट्युएंट. इट इज अ सबस्टिट्युएंट. हा मिथिल ग्रुप आहे. बरोबर. हा ब्रोमीन आहे. ब्रोमीनला आपण काय मेन्शन करतो? आययुपीएसी नॉमिनिक्लेचर मध्ये हॅलो. मग इथं आपण काय मेन्शन करणार? ब्रोमो. एम आय राईट? इट इज अ ब्रोमो. ओके. आता पहा, इथं नंबरिंग स्टार्ट करत असताना कोणत्या कशाला प्रेफर करावं लागेल? क्रायटेरिया काय असेल? ओके. इन केस ऑफ सिंपल अल्किल हॅलाइड्स, नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच हॅलोजन इज नियरर. बरोबर. आता इथं जेव्हा आपण नंबरिंग प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा पहा, येस, आता पहा, मी फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून मी इथं रूल्स पण मेन्शन करतोय. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल पासून मी रूल्स नाही मेन्शन करणार. नंबरिंग प्रोव्हाइड करत असताना तुम्ही कशाला प्रेफर करणार आहे? पोझिशन ऑफ हॅलोजन. येस, पोझिशन ऑफ हॅलोजन. इन दिस केस विच हॅलोजन इज देअर? ब्रोमीन इज देअर. So numbering must be started from that end from which halogen is nearer. बरोबर आहे. मग कोणता हॅलोजन आहे? ब्रोमीन. कोणत्या टर्मिनल पासून जवळ आहे? राईट टर्मिनल. बरोबर. आता पहा, तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. बरोबर आहे की नाही? मी सुरुवातीलाच क्लिअर करतो. बऱ्याच जणांचा इथून सुरुवात आहे. ओके. दिस वन इज द राईट टर्मिनल अँड दिस वन इज द लेफ्ट टर्मिनल. सो पहा, ब्रोमीन कोणत्या टर्मिनल पासून जवळ आहे? येस, bromine is nearer from the right terminal and therefore numbering starts from the right terminal. So 1, 2 and 3. ओके. आता पहा इथं, आता या केसमध्ये नंबरिंग प्रोव्हाइड करून झालं. आता आययुपीएसी नेम अरेंज करायचंय आणि आययुपीएसी नेम अरेंज करत असताना सिक्वेन्स कसा असतो पहा. सबस्टिट्युएंट्सला आपण अगोदर मेन्शन करतो. एम आय राईट? सबस्टिट्युएंट्स कम्स फर्स्ट अँड देन पॅरेंट कंपाऊंड. आणि मग नंतर कोणता कंपाऊंड असतो? देन पॅरेंट कंपाऊंड. बरोबर. आता इथं पहा, सबस्टिट्युएंट्स मध्ये हा जो सबस्टिट्युएंट आहे, हा सबस्टिट्युएंट आहे मिथिल. बरोबर. विच हॅव्हिंग फर्स्ट लेटर एम. आणि इथं ब्रोमीन विच हॅव्हिंग फर्स्ट लेटर बी. मग जेव्हा अशी सिच्युएशन येईल, बरोबर, की जेव्हा मोर दॅन वन सबस्टिट्युएंट्स असतील, तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करावी लागेल. सो यू मस्ट फॉलो द अल्फाबेटिकल ऑर्डर अँड कम्पेअर in between these two letters B and M, which letter comes first and which letter comes last. So in this case, if we compare in between B and M, B comes first. कोणता अगोदर मिळेल तुम्हाला? B मिळेल. B comes first and therefore bromo must be represented first. आणि म्हणून सुरुवातीला ब्रोमीन रिप्रेझेंट करावा लागेल पहा. and M comes last. बरोबर आहे. आता पहा, आययुपीएसी नेम फॉर्म करताना सबस्टिट्युएंट्स हे अगोदर आहेत and then parent compound. मग सबस्टिट्युएंट्स मध्ये पहा, 2 सबस्टिट्युएंट्स ब्रोमीन अँड मिथिल. त्यातला फर्स्ट कोणता मेन्शन करणार? ब्रोमीन. कारण अल्फाबेटिकली बी कम्स फर्स्ट. सो ब्रोमीनचं फर्स्ट लेटर बी हे कॅपिटल असायला पाहिजे. ब्रोमीन. आता पहा, ब्रोमीनचा लोखंड काय आहे? लोखंड म्हणजे काय? तर तो कोणत्या कार्बनला अटॅच झालेला आहे? सो इट इज लिंक्ड विथ द फर्स्ट कार्बन. सो देअरफॉर 1 ब्रोमो. ओके. देन डॅश. ओके. आता आपण इथं सायंटिफिकली आपण त्याला हायपन असं म्हणतो. हायपन. ओके. पण बऱ्याच जणांना माहिती नाही, मी त्यांना डॅश असंच म्हणूया, जे सर्वांना समजेल. सो 1 हायपन ब्रोमो हायपन, दॅट इज 1 डॅश ब्रोमो डॅश. आता पहा, नेक्स्ट सबस्टिट्युएंट कोणता आहे? मिथिल. सो मी इथं मेन्शन करतो मिथिल. पण इथं एक करेक्शन राहिलं पहा माझ्याकडून. कोणतं करेक्शन राहिलं? मिथिलची पोझिशन मेन्शन करावी लागेल. बरोबर आहे की नाही? पहा, सो इथं मी पुन्हा डॅश मेन्शन करतो आणि इथं मेन्शन करतो मिथिल. ओके. आता मला सांगा, मिथिलचा लोखंड काय? व्हॉट इज इन बाय लोखंड? मिथिल ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच झालाय? सेकंड कार्बनला. सो देअरफॉर इथे मिळेल 2. देन आता इथं आपल्याला मेन्शन करायचं आहे पॅरेंट कंपाऊंड.
बरोबर आहे. नाउ सी इन केस ऑफ लॉंग चेन हाऊ मेनी कार्बन्स आर देअर? 3 कार्बन्स आर देअर. मग पहा 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन कोणता असणार आहे? येस, पहा इट इज अ प्रोपेन आणि म्हणून इथं मेन्शन करावं लागेल प्रोपेन. सो दिस वन इज द IUPAC नेम ऑफ द करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड. काय मिळालं IUPAC नेम? 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. गॉट इट? इट इज अ 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. ओके, पहा आता इथं काय पहा, IUPAC नेम जेव्हा आपण राईट डाऊन करतोय कंपल्सरी पहा, लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट, IUPAC नेम मस्ट बी कंटिन्युअस. ओके, IUPAC नेम इट मस्ट बी कंटिन्युअस. ते कसं असलं पाहिजे? कंटिन्युअस असलं पाहिजे, मध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप असता कामा नये. मध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप इथं नको आहे. सो दिस वन इज द फर्स्ट एक्झाम्पल, 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी काय करतो, थोडंसं व्हरायटी इथं मेन्शन करतो. एक्झाम्पल्स मध्ये पहा CH3 CH C2H5 CH2 CH Cl CH3. पहा आता इथं एक्झाम्पल पहा, गुगली आहे. गुगली तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला मी इथं या केसमध्ये. ओके, आता पहा फर्स्ट क्रायटेरिया पहा, लास्ट एक्झाम्पल मध्ये चेक करा. काय? सिलेक्ट कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन. कार्बनची लॉंग चेन, बरोबर. मग आता इथं जर आपण कम्पेअर करायला गेलो, पहा लॉंग चेन जर पॉसिबिलिटी आपण चेक करायला गेलो, इथं पहा फर्स्ट पॉसिबिलिटी मी इथून स्टार्ट करतो. पहा 1 लेफ्ट सॉरी राईट पासून 1 2 3 4 5. जर तुम्ही ही पॉसिबिलिटी चेक केली पहा 1 2 3 4 5, तर लॉंग चेन मध्ये कार्बन किती आहेत? 5 आहेत, बरोबर. आता सेकंड पॉसिबिलिटी आपण चेक करूया. पहा सेकंड पॉसिबिलिटी, येस, इन केस ऑफ सेकंड पॉसिबिलिटी. आता इथं पहा तुम्हाला कशा प्रकारे इथं मिळेल पॉसिबिलिटी. पहा इथून स्टार्ट करतो मी 1 2 3 4. आता पहा इथं, बरोबर. आता या केसमध्ये पहा इथं पहा 1 2 3 4 आणि इथं 2 कार्बन आहेत ना, C2 म्हणजे 5 आणि 6, म्हणजे या पॉसिबिलिटीमध्ये 6 कार्बन आहेत, बरोबर. मग मला सांगा 5 कार्बनची चेन लॉंग चेन का 6 कार्बनची चेन लॉंग चेन? तर 6 कार्बनची चेन कशी असेल? लॉंग चेन. मग हे स्ट्रक्चर मी या प्रकारे पण रिप्रेझेंट करू शकतो. पहा येस, CH3 CH CH2 CH3 then CH2 CH Cl and CH3. ओके, मग या केसमध्ये इथं लॉंग चेन कोणती मिळाली पहा आपल्याला? दिस वन इज द लॉंग चेन, बरोबर का? पहा दिस वन इज द लॉंग चेन, ही लॉंग चेन आहे. आणि या लॉंग चेन व्यतिरिक्त जे काही राहिलेले पार्ट आहेत, दीज आर द सबस्टिट्युएंट. मग कोणते कोणते सबस्टिट्युएंट आहेत पहा, हा एक सबस्टिट्युएंट आहे आणि हा एक सबस्टिट्युएंट आहे. मग कोणता सबस्टिट्युएंट आहे? हा क्लोरीन. क्लोरीनला आपण काय मेन्शन करतो? क्लोरो. IUPAC नेम मध्ये हा कोणता सबस्टिट्युएंट आहे? मिथिल, बरोबर. आता नंबरिंग प्रोव्हाइड करावं लागेल. आता नंबरिंग प्रोव्हाइड करताना पहा नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच हॅलोजन इज नियरर, बरोबर आहे. आता या केसमध्ये हॅलोजन जवळ कोणत्या टर्मिनल पासून आहे? येस, इट इज फ्रॉम द राईट टर्मिनल, बरोबर. म्हणजे नंबरिंग स्टार्ट व्हायला पाहिजे राईट टर्मिनल पासून. सो 1 2 3 4 5 अँड 6. एम आय राईट? आता पहा इथं लॉंग चेन फाइंड आउट केली, बरोबर. सबस्टिट्युएंट्स फाइंड आउट केले. आता IUPAC नेम फाइंड आउट करायचं. आता पहा IUPAC नेम फाइंड आउट करताना, IUPAC नेम अरेंज करताना पुन्हा इथे एक वेळा चेक करा. पहा सबस्टिट्युएंट कम्स फर्स्ट, अगोदर सबस्टिट्युएंट आणि नंतर पॅरेंट कंपाऊंड, बरोबर आहे का? सो सबस्टिट्युएंट्स कम्स फर्स्ट अँड देन पॅरेंट कंपाऊंड अँड देअरफॉर इथं पहा आता सबस्टिट्युएंट्स आहेत मिथिल अँड क्लोरो. पुन्हा इथं काय करावे लागेल? अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करावी लागेल. पुन्हा कम्पेअर करा इन बिटवीन M अँड इन बिटवीन C. So if we compare alphabetically, C comes first and then M.
सो क्लोरीनचं सी अगोदर मिळेल, बरोबर. आता लोखंड पहा, लोखंड म्हणजे काय, क्लोरीन कोणत्या कार्बनला अटॅच आहे, सेकंड कार्बनला, देअरफॉर 2 डॅश. क्लोरीनचं फर्स्ट लेटर सी कॅपिटल, सो 2 क्लोरो देन डॅश. आता पहा पुन्हा सेपरेशन करतोय आपण, डॅश मेन्शन करतोय. पुढे नेक्स्ट सबस्टिट्यूएंट कोणता आहे, मिथिल, तो इथं मेन्शन करूया आपण. आता पहा मिथिल हा जो सबस्टिट्यूएंट आहे त्याचा लोखंड काय पहा बरं, व्हॉट इज मीन बाय लोखंड. हा मिथिल सबस्टिट्यूएंट कोणत्या कार्बनला अटॅच झालाय, सो मिथिल इट इज अटॅच टू 4th कार्बन, आणि म्हणून इथं तुम्हाला 4 मिळाला पाहिजे. सो 2 क्लोरो 4 मिथिल. नाउ सी पॅरेंट कंपाऊंड. आता पहा पॅरेंट कंपाऊंड मेन्शन करत असताना पहा लॉंग चेन मध्ये किती कार्बन आहेत, 6. मग 6 कार्बनचा अल्केन कोणता असेल, इट इज अ हेक्झेन. इट इज अ हेक्झेन. सो 2 क्लोरो 4 मिथिल हेक्झेन हा मिळाला तुम्हाला IUPAC नेम. ओके, वन्स अगेन पहा काय मिळालं, 2 क्लोरो 4 मिथिल हेक्झेन. ओके, सो दिस वन इज द सेकंड एक्झाम्पल. देन नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी टाईप चेंज करतो. ओके, पहा टाईप कोणता आहे, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. ओके, मोस्ट इंटरेस्टिंग एक्झाम्पल. ओके, आता पहा इथं या केसमध्ये ऍट अ टाइम 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत. पहा कोणते कोणते फंक्शनल ग्रुप्स आहेत इथं, तर हा अल्किन हा एक फंक्शनल ग्रुप आहे आणि हा हॅलोजन हा एक फंक्शनल ग्रुप आहे, बरोबर. मग आता पहा नॉमिनिक्लेचर मध्ये जेव्हा एकाच कंपाऊंड मध्ये 2 फंक्शनल ग्रुप येतात तेव्हा त्यांची प्रायोरिटी चेक करावी लागते. आणि मग प्रायोरिटी चेक केल्यानंतर पहा काय प्रकार आहे, अल्किन हॅव्हिंग हायर प्रायोरिटी दॅन हॅलोजन. हॅलोजन पेक्षा अल्किनला हायर प्रायोरिटी असते. म्हणजे या दोघांच्या मध्ये मेन फंक्शनल ग्रुप कोणता, तर अल्किन हा मेन फंक्शनल ग्रुप. इथे लक्षामध्ये या दोघांच्या मध्ये अल्किन हा मेन फंक्शनल ग्रुप ऍज कम्पेअर टू हॅलोजन. हॅलोजनशी तुलना करता इथं अल्किन हा मेन फंक्शनल ग्रुप आहे. जर समजा हे एक्झाम्पल असं असलं असतं, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH, तर आता इथं पहा या केसमध्ये पुन्हा 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत. कोणते कोणते, अल्किन अँड OH, बरोबर आहे की नाही. पण इथं जर आपण कम्पेअर करायला गेलो पहा अल्किन अँड OH मध्ये, या ठिकाणी जर आपण इथं कम्पेअर केला तर इन दिस केस या अल्किन पेक्षा हायर प्रायोरिटी कोणाला असते, OH ला. OH म्हणजे कोणता ग्रुप, अल्कोहोल ग्रुप. ओके, मग आता हे OH अल्कोहोल हा ग्रुप आहे पहा, अल्कोहोल. आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये हे पाहणारच आहे. ओके, सो अल्किन आणि अल्कोहोल मध्ये कम्पेअर करायला गेलात तर अल्कोहोलला हायर प्रायोरिटी, आणि अल्किन आणि हॅलोजन मध्ये कम्पेअर करायला गेलात तर अल्किनला हायर प्रायोरिटी. येतं लक्षामध्ये. त्यामुळं आपण पहा लास्टच्या 2 एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं होतं, नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच हॅलोजन इज नियरर, असं आपण कम्पेअर केलं होतं. पहा इथं येस, नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच हॅलोजन इज नियरर. पण इथं काय होतं, हॅलोजन आणि अल्केन कम्पेअर करत होतो आपण, बरोबर आहे की नाही. सिंगल बॉन्ड म्हणजे काय, इथं अल्केन आणि हॅलोजन या दोघांच्या मध्ये जर आपण इथं कम्पेअर केला तर हॅलोजनला हायर प्रायोरिटी. येस, हायर प्रायोरिटी कोणाला, हॅलोजनला. हॅलोजन आणि अल्केन मध्ये हॅलोजन हॅव्हिंग अ हायर प्रायोरिटी, आणि हॅलोजन अँड अल्किन याच्यामध्ये पहा अल्किन इट इज हॅव्हिंग हायर प्रायोरिटी दॅन हॅलोजन. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. हेच पुन्हा आपण अल्किन आणि अल्कोहोल कम्पेअर करायला गेलो तर अल्कोहोलला हायर प्रायोरिटी. येतं लक्षामध्ये. मग आता पहा मी जर यांना कंबाईन असं इथं प्रेझेंट करायला गेलो तर पहा कशी प्रायोरिटी मिळते. पहा अल्केन, देन हायर प्रायोरिटी हॅलोजन, ओके नॉमिनिक्लेचर मध्ये, देन हायर प्रायोरिटी अल्किन, ओके, देन हायर प्रायोरिटी अल्कोहोल. आणि हे 11th केमिस्ट्री मध्ये आहे. पहा 11th केमिस्ट्री मध्ये आपलं हे झालेलं आहे. 11th केमिस्ट्रीच्या बुक मध्ये ही ऑर्डर दिलेली आहे. येतं लक्षामध्ये.
आता आपण ज्या एक्झाम्पलचा स्टडी करतोय त्याच्यावरती फोकस करूया. पाहता इथं आताच मी तुम्हाला सांगितलं हायर प्रायोरिटी कोणाला असणार आहे, इन बिटवीन अल्किन अँड ब्रोमिन हायर प्रायोरिटी कोणाला असणार आहे, अल्किनला असणार आहे, अल्किनला. सो देअरफॉर नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच अल्किन इज नियरर. ज्या टर्मिनल पासून अल्किन जवळ असेल त्या टर्मिनल पासून आपण नंबरिंग स्टार्ट करतोय. देअरफॉर नंबरिंग स्टार्ट फ्रॉम लेफ्ट 1, 2 अँड 3. येतं लक्षामध्ये. आणि हेच नंबरिंग जर समजा या एक्झाम्पल मध्ये कम्पेअर करायचं असतं, पहा अल्कोहोल आणि अल्किन, जर या केसमध्ये जर कम्पेअर करायचं असतं तर नंबरिंग कसं मिळालं असतं, इन बिटवीन अल्किन अँड अल्कोहोल, अल्कोहोल हॅव्हिंग हायर प्रायोरिटी, बरोबर. अँड देअरफॉर नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच OH ग्रुप इज नियरर. आणि म्हणून या केसमध्ये नंबरिंग राईट टर्मिनल पासून स्टार्ट होईल. सो 1, 2 अँड 3. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे पहा, बरेच जण इथं कन्फ्युज होतात, बरेच जण. व्हेरी सिम्पल कन्सेप्ट बट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, आता पहा याचा IUPAC नेम काय मिळेल ते इथं आपण पाहूया. आता पहा हॅलो अल्किन आहे, हा कंपाऊंड कोणता आहे, इट इज अ हॅलो अल्किन, बरोबर. मग कोणता हॅलोजन आहे, ब्रोमिन. त्याचा लोखंड काय आहे, कोणत्या कार्बनला तो लिंक झाला, थर्ड कार्बनला. देअरफॉर 3 ब्रोमो, 3 ब्रोमो. आता पहा अल्किन कोणता आहे, बरोबर आहे की नाही. पहा 1, 2, 3 कार्बन आहेत. 3 कार्बनचं रूट काय असतं पहा, PROP, प्रोप, बरोबर. अल्किन मध्ये पहा सफिक्स काय असतो, ENE. गॉट इट. आता पहा इथं अल्किन पहा डबल बॉन्ड कोणत्या कोणत्या कार्बनच्या मध्ये प्रेझेंट आहे. येस, डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड कार्बन. मग यातला कोणता कार्बन इथं मेन्शन केला पाहिजे, येस लोएस्ट कार्बन. 1 आणि 2 मधला लोएस्ट कोणता आहे, 1 आहे. सो तुम्हाला इथं IUPAC नेम काय मिळालं पहा, IUPAC नेम मिळालं 3 ब्रोमो 1 प्रोपिन किंवा 3 ब्रोमो प्रोप डॅश 1 डॅश इन. येतं लक्षामध्ये. सो IUPAC नेम इज 3 ब्रोमो प्रोप 1 इन. आता पहा बरेच जण काय करतात, इथं बरेच जण या कंपाऊंडचं IUPAC नेम हे असं मेन्शन करतात, 1 ब्रोमो, ओके, 1 ब्रोमो प्रोप डॅश 2 डॅश इन. इवन काही पब्लिकेशन्स मध्ये, स्पेशली टार्गेट पब्लिकेशन मध्ये, काही पब्लिकेशन्स मध्ये पण पहा हे असं दिलेलं आहे. ओके, काय दिलेलं आहे, 1 ब्रोमो प्रोप ट्विन, बट इट इज रॉंग. लक्षात ठेवा हे चुकीचं आहे. ओके, मी खूप जबाबदारीने ही स्टेटमेंट करतोय, इट इज रॉंग अँड दिस वन इज करेक्ट. हे करेक्ट आहे. ओके, सो दिस वन इज द नॉमिनिक्लेचर of particular special compound in which there is a halogen and alkene is also there. Now आता पहा ही प्रायोरिटी पण पहा, एक वेळा तुम्ही पुन्हा एक वेळा ओव्हरलुक करा. ही प्रायोरिटी पण काय आहे, इम्पॉर्टंट आहे. येतं लक्षामध्ये. येस, आता आपण काय करूया, काही बुक मधले एक्झाम्पल स्टार्ट करूया, बुक मधले. ओके, सो मग आता पहा मी इथलं हे एक्झाम्पल आपण इथं काय करूया, स्टार्ट करूया. येस, इट इज अ निओपेंटिल क्लोराइड. ठीक आहे, चला पहा आता एक्झाम्पल्स कशा प्रकारचा आहे. येस, आता मी याचा अगोदर कॉमन नेम फाइंड आउट करतो. ओके, कॉमन नेम. ओके, आता पहा या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात तर इथं पहा सेकंड कार्बनला हे 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत. पहा लेफ्ट टर्मिनल पासून 1 अँड 2, सेकंड कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत. मग सेकंड कार्बनला जर 2 मिथिल ग्रुप अटॅच असतील तर आपण कोणता प्रिफिक्स यूज करतो, आयसो यूज करतो का निओ यूज करतो, तर निओ यूज करतो, बरोबर. मग इथं तुम्हाला मिळेल निओ, NEO, निओ. ओके, आता मला सांगा या एक्झाम्पल मध्ये टोटल कार्बन्स किती आहेत. येस, हाऊ मेनी कार्बन्स आर देअर इन दिस एक्झाम्पल. ओके, सो हाऊ मेनी कार्बन्स आर देअर, नाऊ सी. पाहता इथं 1, 2, 3, 4 अँड 5, टोटल 5 कार्बन आहेत. मग 5 कार्बनचा अल्किल ग्रुप कोणता असतो, रूट असतं पेंट आणि अल्किल ग्रुप असतो पेंटिल. सो निओ पेंटिल. आणि पहा हॅलोजन कोणता आहे, क्लोरीन. मग क्लोरीन साठी काय मिळेल तुम्हाला इथं, क्लोराइड. ओके, सो इट इज अ निओ पेंटिल क्लोराइड. हे मिळालं तुम्हाला कॉमन नेम.
निओपेंटिल क्लोराइड. आणखी एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे पहा. व्हॉट इज द नेचर ऑफ अल्किल हॅलाइड? आयदर इट इज प्रायमरी, सेकंडरी or tertiary alkyl halide? Yes, my question is either it is a primary, secondary or tertiary alkyl halide. बरेच जण या एक्झाम्पलला कन्फ्यूज होतात पहा. बरेच जण पहा. ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. इथं पहा, जेव्हा तुम्हाला हे फाइंड आउट करायचं असतं वेदर द अल्किल हॅलाइड आयदर इट इज अ प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी, तेव्हा आपण काय चेक करतो? येस, कार्बन विच इज अटॅच टू हॅलोजन. बरोबर आहे की नाही? असा कार्बन की जो कार्बन हॅलोजनला अटॅच झालेला आहे, या कार्बनचं नेचर आपण काय करतो? स्टडी करतो. कार्बन विच इज अटॅच टू हॅलोजन. कोणता हॅलोजन आहे? क्लोरीन इज द हॅलोजन. क्लोरीनला जो डायरेक्टली लिंक झालेला जो कार्बन आहे, या कार्बनचं नेचर आपण स्टडी करूया. चला पहा. येस, चला तुम्ही सांगू शकता का? येस, व्हॉट इज द नेचर ऑफ कार्बन आयदर इट इज अ प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. पहा, हे आपण कसं स्टडी करतो? तर या कार्बनला डायरेक्टली किती बरं कार्बन लिंक झालेत? 1 कार्बन लिंक झाला, म्हणजे या कार्बनचं नेचर आहे प्रायमरी. बरोबर. सो देअरफॉर इन दिस एक्झाम्पल हॅलोजन ॲटम इट इज अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम. इट इज अटॅच टू primary carbon atom and therefore given alkyl halide it is a primary alkyl halide. Got it? It is a primary alkyl halide. येतं का लक्षामध्ये? पहा, आता इथं आपण काय करूया, याचं IUPAC नेम फाइंड आउट करूया. येस, आपण काय फाइंड आउट करणार आहे? IUPAC नेम. चला आता स्टार्ट करूया IUPAC नेम. आता पहा, हा प्युअर हायड्रोकार्बन आहे, सिंगल बॉन्डेड बॉन्ड्स आहेत सगळे. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला काय चेक करायचं आहे? नंबरिंग प्रोव्हाइड करत असताना अगोदर लॉंग चेन तुम्ही सिलेक्ट करा, त्यानंतर तुम्ही काय करणार? लॉंग चेन सिलेक्ट केल्यानंतर येस पहा, तुम्ही कोणतीही पॉसिबिलिटी चेक करा. हॉरिझॉन्टल पॉसिबिलिटी चेक करा किंवा व्हर्टिकल पॉसिबिलिटी चेक करा. लॉंग चेन मध्ये कार्बन किती आहे? 3. मग मी हॉरिझॉन्टल पॉसिबिलिटी चेक करतो. ओके, सो दिस वन इज द लॉंग चेन. आता इथं नंबरिंग प्रोव्हाइड करत असताना नंबरिंगचा रूल काय? नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच हॅलोजन इज नियरर. कारण पॅरेंट कंपाऊंड सिंगल बॉन्डेड आहे, म्हणजे पॅरेंट कंपाऊंड हा अल्केन आहे, आणि पॅरेंट कंपाऊंड जर अल्केन असेल तर तुम्हाला हॅलोजनची पोझिशन चेक करावी लागेल. पहा, मग हॅलोजन कोणत्या टर्मिनलला आहे? राईट. सो नंबरिंग इज इन दिस वे 1, 2 अँड 3. सो दिस वन इज द लॉंग चेन. याच्या व्यतिरिक्त जे काही राहिलेले पार्ट आहेत हे काय आहेत? सबस्टिट्युएंट. पहा, कोणता सबस्टिट्युएंट आहे? दिस वन इज द मिथिल. अगेन दिस वन इज द मिथिल. बरोबर. आणि हा क्लोरीन म्हणजे काय? इथे काय मेन्शन करणार? क्लोरो. आता या तिघांच्या मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर कम्पेअर करावी लागेल. अल्फाबेटिकली विच लेटर कम्स फर्स्ट? सी कम्स फर्स्ट. बरोबर. म्हणजे काय मेन्शन करावं लागेल? क्लोरो. एम ए राईट? पहा, क्लोरो कोणत्या कार्बनला अटॅच आहे? क्लोरो अटॅच आहे फर्स्ट कार्बनला. देअरफॉर 1 क्लोरो. देन आता पहा, इथं 2 मिथिल ग्रुप्स आहेत. येस, हाऊ मेनी मिथिल ग्रुप्स? 2 मिथिल ग्रुप्स. पहा, एखादा सबस्टिट्युएंट जर रिपीट होत असेल, समजा 2 टाइम रिपीट झाला, 2 टाइम, तर आपण कोणता प्रिफिक्स यूज करणार? डाय. समजा 3 टाइम्स रिपीट झाला, ओके, सो इफ इट रिपीट्स 3 टाइम्स, तर आपण काय मेन्शन करणार? प्रिफिक्स ट्राय. सपोज 4 टाइम्स रिपीट झाला, 4 टाइम्स, तर आपण प्रिफिक्स काय यूज करणार? येस, टेट्रा. सो इन दिस केस मिथिल ग्रुप्स रिपीटेड 2 टाइम्स, 2 टाइम्स आहे. आणि पहा, कोणत्या कोणत्या कार्बनला लिंक झालेत? दोन्ही वेळा सेम कार्बनलाच आहे. कोणत्या? 2,2. हे 2,2 सेपरेट पोझिशन्स रिप्रेझेंट करावी लागेल. 2,2. हाऊ मेनी मिथिल ग्रुप्स? 2. देअरफॉर डाय मिथिल. ओके, सो 1 क्लोरो, 2,2 डाय मिथिल. आता पहा, लॉंग चेन मध्ये पहा, हाऊ मेनी कार्बन्स आर देअर इन द लॉंग चेन? येस, 3 कार्बन्स आर देअर. मग मला सांगा, 3 कार्बनचा अल्केन कोणता असतो? पॅरेंट अल्केन. 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन असतो प्रोपेन. अँड देअरफॉर वी हॅव द IUPAC नेम 1 क्लोरो 2,2 डायमिथिल प्रोपेन. कन्सेप्ट लक्षात घ्या, कन्सेप्ट समजावून घ्या. कन्सेप्ट एक वेळा क्लिअर झाला ना की तुम्ही इझिली नॉमिनिक्लेचर अटेंड करू शकता. इंटरेस्टिंग कन्सेप्ट असतो, इझी कन्सेप्ट असतो. सो 1 क्लोरो 2,2 डायमिथिल प्रोपेन. ओके, आता पहा, इथं बरेचसे एक्झाम्पल्स आहेत.
बुकमध्ये आणखी भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहेत. यातले जे सिंपल एक्झाम्पल्स आहेत पहा कोणते कोणते. येस, जे सिंपल एक्झाम्पल्स आहेत हे सिंपल एक्झाम्पलची प्रॅक्टिस करून घ्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, बरोबर आहे. हा पण मी एक्सप्लेन केला. सेवन्थ, एट्थ, नाईन्थ, इथपर्यंत ज्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत यांची प्रॅक्टिस तुम्ही करून घ्या इथपर्यंत, बरोबर आहे. आता इथून पुढचा जो टाईप आहे तो नॉमिनिक्लेचरच्या सेकंड पार्टमध्ये मी काय करतो, त्या टाईपचे एक्झाम्पल्स कव्हर करतो सेकंड टाईपमध्ये, बरोबर. आणि मग हा जो सेकंड टाईप आहे हा पार्ट कव्हर केल्यानंतर मग आपण काय करणार आहे, मग एक्झरसाइज मधले काही क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करणार आहे. पहा एक्झरसाइज मध्ये पहा तुमच्या इथे काही क्वेश्चन्स आहेत, बरोबर आहे की नाही. हे क्वेश्चन्स पण आपण काय करणार आहे, एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स पण आपण नंतर सॉल्व्ह करणार आहे. आणि मग नंतर आपण याच्यावरती एमसीक्यू सेशन्स काय करणार आहे, अटेंड करणार आहे. सो अगोदर तुम्ही इथपर्यंतच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करून घ्या. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करतोय, आणखी नेक्स्ट टाईपचे थोडेसे हेवी टाईपचे एक्झाम्पल्स आपण काय करणार आहे, नॉमिनिक्लेचरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करणार आहे. ओके, सो दिस वन इज द सेकंड लेक्चर फ्रॉम हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दॅट इज नॉमिनिक्लेचर ऑफ अल्किल हॅलाइड्स.